मित्रांनो, तुम्ही भरलेला मेडिक्लेमचा प्रीमियम आता तुम्हाला वापस मिळू शकतो. हो, हे शक्य आहे. तुम्ही जर का क्लेमच नाही घेतला तर तुम्ही भरलेला प्रीमियम तुम्हाला वापस मिळू शकतो. बरीचशी मंडळी अशी करते की प्रीमियम तुम्ही भरता 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला क्लेम येत नाही, म्हणून तुम्ही त्याला काय करता, डिस्कंटिन्यू करता, कारण की तुम्हाला वाटतं की मला याची गरजच नाहीये. किंवा काही लोकांचं असा भ्रम आहे की इन्शुरन्सचे पैसे वापस येत नाहीत, मेडिक्लेमचे पैसे वापस येत नाहीत जर क्लेम नाही केला तर, म्हणून मला भरायचंच नाही. याच्यामुळे तुम्ही फायनान्शियल मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकता, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू शकतं. मित्रांनो, तुम्हाला मी असा एक प्लॅन देणार आहे ज्याचा प्रीमियम अगदी 15 ते 20 हजार रुपयाच्या दरम्यान येईल, ज्यामध्ये तुमची पूर्ण फॅमिली 2+2 4 जण कव्हर व्हाल आणि तुम्हाला ही पॉलिसी 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत नेता येणार आहे पुढच्या 10 वर्षामध्ये मित्रांनो. आणि तुमचं मेडिकल कव्हर हे पक्क होणार आहे. याचं इन डिटेल मी पुढे सांगणारच आहे, ते तुम्ही ऐकाच. पण तुम्हाला याच्या संदर्भात जर का इन डिटेल अजून माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला तुमचे प्रीमियम कसे तुम्हाला परत मिळू शकतात या संदर्भात माहिती देणार आहोत. मित्रांनो, अवेअर राहा. तुम्ही फायनान्शियली तुम्हाला जर का फ्रीडम मिळवायचा असेल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स हा फार मस्ट आहे, कारण की तुमची एक सेव्हिंग जी आहे ती एका हॉस्पिटल बिलमध्ये संपू शकते मित्रांनो. तर एक हॉस्पिटल बिल आणि तुमचं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडून जाईल मित्रांनो. पुढं मी डिटेल प्लॅन सांगतोय, तो समजून घ्या. मित्रांनो, समजून घेऊयात की आपण या मनी बॅक हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट मिळतात आणि तुमचे भरलेला प्रीमियम कसा तुम्हाला परत मिळतो. मनी बॅकमध्ये तुम्ही जर का कंटिन्युअसली 5 वर्ष कुठलाही क्लेम नाही केला तर तुम्हाला पहिल्या वर्षी भरलेला प्रीमियमचा बेस प्रीमियम तुम्हाला परत मिळतो, जो तुम्हाला पॉलिसीमध्ये लिहून मिळेल, डॉक्युमेंट्समध्ये प्लॅनमध्ये लिहून मिळणार आहे. तर गॅरंटेड तुम्हाला एक वापस मिळणार आहे प्रीमियम. प्रत्येक 5 वर्षाला तुम्ही जर क्लेम नाही केला तर प्रत्येक 5 वर्षाला पहिल्या वर्षाचा प्रीमियम तुम्हाला परत मिळणार, त्याला बेस प्रीमियम असं म्हणतात. लॉयल्टी बूस्ट म्हणून दुसरा एक बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही कंटिन्यू जर का 7 वर्ष क्लेम नाही केला तर तुमच्या 10 लाखाची पॉलिसी असेल तर ॲडिशनल 10 लाख रुपये कव्हर त्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल, म्हणजे ती 20 लाखाची बेस पॉलिसी होऊन जाईल. बेस पॉलिसी 7 वर्ष जर का तुम्ही प्रीमियम क्लेम नाही केला तर तुम्ही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वेलनेस डिस्काउंट आहे. तुम्हाला जर का चालण्याची सवय आहे, रोज तुम्ही 10,000 स्टेप जर चालत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 30% पर्यंतचा डिस्काउंट तुम्हाला घेता येणार आहे मित्रांनो पॉलिसीच्या रिन्युअल प्रीमियममध्ये. त्यासाठी कंपनीचं एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एनरोल करून त्याचं कंटिन्युअसली ट्रॅकिंग ठेवावं लागतं आणि ते कंपनीला ट्रॅकिंग मिळालं की तुम्हाला डिस्काउंट दिला जातो 30% पर्यंत. ओके. तर हा पण तुम्हाला वेलनेस डिस्काउंट आहे. वेलकम डिस्काउंट आहे. तुम्हाला पहिल्यांदाच मी म्हटलं की तुम्हाला प्रीमियम हा 15 ते 20 हजाराच्या आतच मिळून जाईल, कारण की पहिल्या वर्षी 30% डिस्काउंट आहे. डायरेक्टली तुम्हाला डिस्काउंटमध्येच प्रीमियम मिळून जाणार आहे. वेलकम डिस्काउंट आहे. इन्फिनिटी बोनस नावाचा बोनस आहे, ज्यामध्ये तुम्ही जर 10 लाखाचा बेस शमॅशोड घेतला तर त्या शमॅशोडला प्रत्येक वर्षी 100% तो शमॅशोड वाढतो. म्हणजे यावर्षी 10 लाखाची पॉलिसी पुढच्या वर्षी 20 लाखाची होईल, त्याच्या पुढच्या वर्षी 30, त्याच्या पुढच्या वर्षी 40, असा तो 100% बेस शमॅशोड तुमचा वाढत जाणार आहे. तुम्हाला हे असे काही बेनिफिट्स आहेत. हे पहिले जे काही 4 बेनिफिट आहेत ते महत्त्वाचे बेनिफिट होते. त्यानंतर तुम्हाला टेन्युअर मल्टिप्लायर करून मिळतो, तुम्हाला काही वाउचर्स मिळत असतात. ह्या सगळे देखील बेनिफिट या ठिकाणी आहेत. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल याच्या संदर्भात तुम्ही खाली दिलेल्या नंबरला आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला डिटेल देऊ. आणि मित्रांनो, टाळू नका हेल्थ इन्शुरन्सला. तुम्हाला जर फायनान्शियली फ्रीडम व्हायचं असेल आणि फायनान्शियली तुम्हाला तुमचे गोल अचीव करायचे असतील, तुम्हाला दवाखान्याची कुठली मोठी अडचण आली तर तुम्ही काहीच अचीव करू शकणार नाहीत, तर माझी तुम्हाला विनंती असणार आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. मस्ट आहे. 50 लाख ते 1 कोटी या प्लॅनमध्ये तुम्ही 10 वर्षामध्ये 1 कोटीपर्यंत जाऊ शकता मिनिमम शमॅशोडला. थँक्यू व्हेरी मच.